त्यामुळे ती खरेदी न होताच अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गडबड केलेली आहे. त्यांनी गडबड केलेली आहे त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना उद्योग आहे. पार्थ पवार तसा दादा भोळा करून आहे, कदाचित याची माहिती नसावी. त्यामुळे ठीक आहे, तर याची पूर्ण चौकशी चालू आहे आणि कोणाला पाठीशी घालला नाही तर मुख्यमंत्री देखील आवडली ती जमीन मूळ महाराष्ट्रात त्याची आता मागणी जमीन आम्हाला परत मिळावी अशा पद्धतीची ती मागणी करत आहे आणि त्याच्यावर पार्थ पवारांचं पण नाव मला वाटतं की ते प्रकरण बरंच गाजलेलं आहे आणि मुंबईमध्ये महाराष्ट्राची जमीन जी आहे पण आता पोलिसांच्या एन्क्वायरीमध्ये ज्यामध्ये पार्थ पवारांना घ्यायची माहिती त्यांना कोणीतरी सांगितलं आणि अशी जमीन मिळाला. त्यामुळे काही उद्योग करण्यासाठी डेव्हलप करण्यासाठी जमीन घेऊन काहीतरी डेव्हलप करण्याच्या संबंधातला एखाद्या कंपनीचा निर्णय असेल तर काही आयोग असत नाही. महारत्नाची जमीन खरेदी करून आता प्रोजेक्ट महारत्नाची जमीन कुणाला विकत घेता येत नाही आणि विकत घ्यायची असेल तर मंत्रालयाची परवानगी आणून त्याला स्थानिक लोकांचा पाठिंबा हवा आणि जर स्थानिक लोकांचा फायदा त्यामध्ये असेल जमीन एखादी महारत्नाची पडलेली आहे शेतीच्या त्या शेतीमधून काही त्यांना मिळत नाहीये. जर अशी जमीन विकून त्यांना त्याचा 100% फायदा जास्त होत असेल तर त्यांच्या लोकांच्या मागणीप्रमाणे शासनाला परवानगी देण्याचा अधिकार आहे. पण शासनाची परवानगी मिळाल्यानंतर त्या लोकांचा किती फायदा होतो? 18 कोटीची त्याची किंमत असेल आणि 30 कोटीला घ्यायची असेल तर 18 कोटीला घ्यायची असेल तर शासनाची परवानगी घेऊन घेतली पाहिजे आणि लोकांचं समाधान होईल अशा पद्धतीने त्यांच्या चालू असलं पाहिजे. त्यांना बसवून कोणाला तरी अशा पद्धतीने म्हणून मुख्यमंत्र्यांकडे माझी मागणी अशी आहे की महारत्नाच्या जमिनी अनेक जिल्ह्यामध्ये अनेक गावागावामध्ये धोरणाने बसवलेली आहे. त्याचा एक आढावा घेण्यासाठी एखादी समिती नेमावी आणि त्या समितीने एका 6 महिन्यामध्ये अहवाल आणि कोणत्या गावामधली जमीन अशा पद्धतीने खरेदी केली आहे ती जमीन त्याला परत देण्याच्या संबंधाचा एखादा निर्णय घ्यायला गावाचा जो महासमाज आहे दलित समाज आहे त्याला त्याचा फायदा होऊ शकेल. किती जमीन महाराष्ट्रातली अशा पद्धतीनं राहिली. अनेक साखर कारखाने सुद्धा आमचे लोक मुंबईला पुण्याला आले आणि गावामध्ये काही जमिनीमध्ये काही मुंबईला पुण्याला येऊन काहीतरी झोपडपट्टीत राहून त्यांनी आपला रोजगार केला आणि त्यांनी आपलं जमीन अशी ती पकडून होती. ती जमीन अनेकांनी अशी बळकावलेली आहे. त्यामुळं किती अशी जमीन होती त्यानंतर ती किती बळकावलेली आहे याची माहिती शासनाने देण्यासाठी मला वाटतं एखादी समिती नेमणं अशी आपली मागणी आहे आणि मुख्यमंत्र्यांना मी त्याचं पत्र लिहिणार आहे आणि या संबंधामध्ये पुण्यामध्ये जो काही प्रकार घडलेला आहे असा प्रकार कोणा होऊ नये आणि दलितांची फसवणूक होऊ नये असं माझं मत आहे. जमीन बळकावण्याचा प्रयत्न केलाय. अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी जमीन बळकावली शासनाची खरीद केलं त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाहीये. मी मागणी करणार का? बळकावली म्हणजे अजून बळकावली नव्हती खरेदी खत झालं साहेब त्याचं खरेदी खत झालं होतं आणि त्यांचे 99% शेअर्स आहेत त्या कंपनीमध्ये. म्हणजे आता ती ज्या अधिकाऱ्यांनी केली होती महारत्नाच्या जमिनीची अशी खरेदी होत नाही तर महारत्नाच्या जमिनी सांगितलं त्या पद्धतीने कुठला कारखाना आहे महारत्नाचा त्यामुळे ती खरेदी न होताच अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गडबड केलेली आहे. त्यांनी गडबड केलेली आहे त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना उद्योग पार्थ पवार तसा दादा भोळा करून आहे, कदाचित याची माहिती नसावी.
त्यामुळे ठीक आहे, तर त्याची पूर्ण चौकशी चालू आहे आणि कोणाला पाठीशी घाला नाही मुख्यमंत्री. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.